हॅलो, नाणेफेक केली जाते. संतोषजी चौगुले सर यांच्या हातून शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. टॉसचा बस बेकून ठरणारे पाहिजे. दोन्ही संघांचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेत. संतोषजी चौगुले सर यांच्या हातून नाणेफेक केली जाते. पाहायचे टॉसचा बस इथे कोण ठरणार आहे. छापाचा कॉल आहे आणि काटा. जय चंडिका चापा सगळ्या नाणेफेक जिंकले. जय चंडिका काय पहिल्यांदा डिसिजन असेल. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणच का या संपूर्ण स्पर्धेमध्ये तू क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आताच्या मॅच मध्ये का घेतलायस. कारण 5 ओव्हरची मॅच आहे आणि ग्राउंड पण खेळण्यासाठी चांगला आहे, पूर्ण गोल आहे आणि त्यासाठी आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. आणि क्षेत्ररक्षण करत असताना काय रणनीती असेल, कोणत्या खेळाडूंवरती जास्त तुझा विश्वास असेल, कोणती रणनीती असेल आणि किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करशील. जवळजवळ आम्ही 55 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. रणनीती काय असेल या सामन्यामध्ये आणि त्या आपल्या खेळाडूवरती कोणत्या खेळाडूवरती जास्त विश्वास असेल तुझा. मी म्हणेन माझ्या टीमने चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच आम्ही विजयाच्या दिशेने जाऊ. नक्कीच, थँक्यू. आपण दुसऱ्या साईडला पाहतोय नाणेफेक हरलेला आहे. तू जर टॉस जिंकला असतास तर डिसिजन आता काय घेतला असतास. क्षेत्ररक्षण. येस, पण आता तुला टॉस हरलाय, पहिल्यांदा फलंदाजी करायला लागते आणि फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत आता मजल मारशील. 70च्या वरतीच गेले पाहिजे. आणि जास्त करून कोणत्या खेळाडूवरती तुझा विश्वास असेल आणि कोणत्याकडून आता तुझी अपेक्षा असेल. आमच्या टीममध्ये सर्वच खेळतात पण ओपनर खेळले तर अजून 70च्या वरती स्कोअर जाईल. नक्कीच, थँक्यू. दोन्ही सगळ्यांना शुभेच्छा देऊया. आदरणीय जे आपल्याला अतिथी मान्यवर लागले ते सर आपल्याला विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थान घ्या. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय कुणबी चषक 2K25 पर्व पहिले आणि पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 1 इथे थोड्याच वेळात आरंभ केला जाईल. तसं सामन्याला सुरुवात केली जाईल तसं मायक्रोफोनवरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. याच परिस्थितीत एक गोलंदाबाज अमलजी कोरगे सर आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत. तिथपर्यंत आपण जोडले जाऊया सुमदेव संगीत डीजेच्या माध्यमातून. आणि काही नियम असतील. सामना हा निर्णायक 5 षटकांचा असेल. 5 षटकामागे पहिलं षटक आपण पॉवर प्लेचं असेल आणि ते येणारं एक बॅटिंग पॉवर प्ले षटक आपल्यासाठी दिलं जाणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले षटक हे निर्णायक 4 षटकांच्या आतमध्ये आपण घ्यायचं आहे. कधीही घेऊ शकता. दुसरं, तिसरं, 4थ्या षटकामध्ये आपल्याला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. 5व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेता येणार नाहीये. आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या सर्व संघांनी नोंद घ्या. आवाज म्यूट आहे ना. ठिकाणाहून या स्पर्धेदरम्यान जोडला गेला. या पंचक्रोशीमध्ये त्याच्या नावाचा दबदबा राहिलाय. सुंदर अशी शब्दरचना आणि शब्दाची शैली असलेला असा हा बुलंद आवाज ओमकार शेलार यांचं मी आमच्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय कुणबी हितवर्धक मंडळ मालगुण भव्य कुणबी चषक 2025 पर्व पहिलं 7 मार्च 2025 पासून या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातील ही रंगत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिला सामना इथे खेळवला जातोय जय चंडिका चापे विरुद्ध जय हनुमान सामरेवाडी या दोन्ही संघांच्या दरम्यान. या स्पर्धेचा विचार केला तर कुणबी समाजातील खेळाडूंना या ठिकाणी एक नामी संधी उपलब्ध करून दिले. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने आयोजित केलेली ही भव्य दिव्य अशी कुणबी चषक स्पर्धा 2025 आपण पाहतोय मालगुणच्या या खारभूमी मैदानावरती कैलासवासी डॉक्टर नानासाहेब मयेकर क्रीडांगण मालगुण. थोड्याच वेळात या सामन्याला प्रारंभ होणार आहे. पाहूया या सामन्याचा
गणित काय असेल, कशा पद्धतीने दोन्ही संघ आपल्या संघासाठी इथे खेळताना दिसतील, त्याचबरोबर ही स्पर्धा पाहण्यासाठी जे रसिक प्रेक्षक इथे उपस्थित होत आहेत त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. खुर्ची दे ना. बरोबर युट्यूबवर जोडल्या जाणाऱ्या त्या सर्व मायबाप क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये शहरचे स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या रजनी आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्याच्या मध्ये काही घडणार, कोण विजेता ठरणार, या कुणबी चषक वरती आपल्या पहिल्या पर्वामध्ये कोण नावाचं आलेख इथे उंचवणार हे थोडंच त्या क्रीडांगणामध्ये सज्ज होणार आहे. त्यातील सामना क्रमांक 1 सेमीफायनल असेल, तो जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. हरेतला एक संधी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी दिली जाणार आहे. म्हणजेच काय तुम्हाला खाली आत आजच्या दिवशी जगदीश आणि सौरभ हुकमा एक्केची जोडी क्रीडांगणाच्या दिशेने आपण पाहताना पाहायला भेटल्या. आणि गोलंदाजी मार करून नरेश वरती इथे दाखल केला जातोय विश्वास. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून देखील पहिले शतक महत्वाचे आहे. पॉवर प्लेचे शतक. आनंद जोशी आमच्या टेक्निकल टीमला जो वायफायची गरज होती, नेटवर्कचा जो इश्यू झाला होता, जे आनंद जोशी सर त्यांच्या माध्यमातून त्यांचे सहकारी आम्हाला वायफायची जी तुटवडा होता ते आम्हाला दिला गेला. तर सर आपलं सरचे स्वागत असेल. थँक्स अ लॉट. जगदीश प्रॉपिंग केस वरून खेळण्यासाठी सज्ज झाला असेल. 9 सेकंड वरती सौरभ आणि गोलंदाजी मार करून हुकमाचं एक्का नरेश वरती इथे दाखवला जातोय.
याची डोळा त्याची सोळा परणार पहिला सेमी फायनलचा सोडा पंचांचा सिग्नल येतोय लेट्स प्ले याच्यासाठी केला होता टाहास जेणेकरून आपला शेवट गोड केला जावा पहिला चेंडू अगदी रडारमध्ये सापडला होता शरीरावरती जाऊन आदळलाय जगदीशची जादू आहे गोलंदाजीवरती आणि जगदीशने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे ओळखला जातो जगदीश पहिला चेंडू जर पाहायला गेला तर ऍक्शन रिप्ले मध्ये हाताच्या मागून फेकला गेला बॅकअप द डिलिव्हरी इथे केली जाते जगदीशच्या माध्यमातून जगदीश पुणे मीडियम पेसर वरती विकेटने नेक्स्ट बॉल जगदीश अकुटाबॅटचा बॉल एसच्या कव्हरमध्ये खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे कंप्लीट केला तर जेल संपला इथे खेळ बल्लाय सिल्वर डकचा शिकार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सिल्वर डकचा शिकार पहिला धक्का पहिला आदरा इथे मोजला गेलाय तंबूच्या असरला ज्या प्रकारे क्रीडांगणाची वाटचाल केली आता ती क्रीडांगणाच्या बाहेर जाऊया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून डकचा शिकार बनल्यानंतर दीपक खिडंगाच्या दिशेने येतोय जर्सी क्रमांक 07 खिडंगाच्या आत वाटचाल याबी केली जाते आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं थोडंसं ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं फटका फिंगर रोल केली गेली होती आणि त्यानंतर बॅट हातामध्ये देखील थोडीशी रोल झाली अप्रतिम झेल पॉईंट क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्ररक्षक अप्रतिम कामगिरी करायची आहे कारण माहिती आहे हीच ती वेळ आहे हेच ते क्षण आहेत स्वतःचा सिद्ध करायची हीच खरी वेळ आहे नेक्स्ट बॉल परत यार गोलंदाजी मार करून अकुटाबॅटचा बॉल मिड विकेट रिझर्व मध्ये खेळला जातोय क्षेत्ररक्षक नाहीये 2 बाउन्स चेंडू हातामध्ये येईल एक धाव कंप्लीट केली आहे क्षेत्ररक्षक बॉर्डर लाईन वरती तिथे तैनात केला जातो 30 यार्ड सर्कल आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर थोडंसं आल्यानंतर एक धाव इथे धाबांचा श्री गणेशा केला गेलाय वैयक्तिक खातं असेल संघाचं खातं इथे उघडलं जाते दीपकच्या माध्यमातून पहिली धाव आपण स्कूटर वरती उभारताना पाहायला भेटली आहे पहिलं शतक हे पॉवर प्लेच आहे या पॉवर प्लेच्या शतकामागे 2 क्षेत्ररक्षक आपण बॉर्डर लाईन वरती पाहतोय आता डावकुऱ्या त्याचा फलंदाज आहे सौरभ यावी आपण पाहतोय डावकुऱ्या त्याचा आहे काय करेल करामती खान म्हणून तो सौरभ ओळखला जातो नेक्स्ट बॉल वे साईड चेंज केली आहे मोठा फटका रडार मध्ये सापडलेला चेंडू फेकून दिला जातोय चेंडू गेला असेल सीमारेषा बार येतोय पहिला दणदणीत षटकार कुणबी चषक षटकार रिक्षाला चेंडू बाय बाय सीयू खेळत गेला अगदी सीमारेषा बार आला इथे षटकार आणि षटकार खेचल्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स जरूर वाढला असेल अकुटाबॅटचा बॉल व्यवस्था कव्हर मध्ये यावेळी कंप्लीट केला जातोय जेल इथे पुढे एकदा संपलाय खेळ विकेटच्या पद्धती देखील जाणार आहे मोठा फटका तू जर मला मारू शकतो तुझी विकेट मी देखील घेऊ शकतो तू शेर आहेस तर मी 1.25 शेर आहे दाखवून दिला जाते अप्रतिम टप्पा इथे मेंटेन केला गेला आणि त्यानंतर घेतलेला इथे चेल लाजबाब इथे ठरतोय नरेशची गोलंदाजी कामयाब ठरते विकेट शतक आपण पाहतोय आता संघाचा सामना देखील जसाच वळवायला लागेल टीमची टोटल धावसंख्या 7 एक षटकार खेचल्यानंतर सौरभ देखील आता तंबूच्या अस्त्राने निदान बसलाय दोन बॅटर खिडंगरीच्या दिशेने दाखल केला जातोय नरेशची लाजबाब गोलंदाजी ठरतीये
यावेळी टाकलेला चेंडू अलाउंड कार्पेटने अभि खेळला गेला. क्षेत्ररक्षक थेटी सिरकेचे चेंडू अडवतो तिथपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. निर्णायक पाव प्ले शतक इथे संपुष्ट देतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. टीमची टोटल धावसंख्या स्कोर वरती 2 गडी बाद 8. करेल सी फायनल नंबर 1 चा थराड आपल्याला अनुभव पाहायला भेटतोय. जल्लोषपूर्ण वातावरणात चाललेली स्पर्धा ही स्पर्धा रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर टेलिकास्ट देखील केली जाते. जे प्रेक्षक घर बसले स्पर्धा पाहत आहेत तर त्यांचं सर्वांचं चर्चेत स्वागत असेल. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. शॉट ऑफ द डे सदव शकला नाही. फलंदाज थोडासा नाराज असेल. लाजवाब टप्पा इथे अटेंड करणं गरजेचं असेल. पहिला चेंडू जर रॅडर मध्ये सापडला असता षटकार मारणं गरजेचं होतं. क्रिकेट म्हणजे काय? नुसतं षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेटचा खेळ नाहीये. सिंगल डबल चालू खेळणं म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. एक्झिबिशन बनत नाहीये. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अनेक वेळा म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क ह्या दोघांना खूप काही महत्वाचं असेल. मोबाईलमध्ये जर नेटवर्क नसेल तर आपण काहीच करू शकत नाही आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर तुमच्या बॅटवरती चेंडू येणार नाहीये. ह्या दोघांना देखील महत्व तितकंच दिलं जातं. क्रिकेटमध्ये हा खेळ आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल घेऊन दाखल झाला असेल. डावकुराचा गोलंदाज हा कुटप्याचा बॉल एसच्या कव्हरमध्ये खेळला. एसचा धमाका तिथे मिळतोय. वनभाऊ क्षेत्ररक्षक आहेत. यावी घडली तिथे चूक. येस यावी घडली असेल चूक. चेंडू होतोय खटकार बोट आणि जागेवर पलटी मारत वनभाऊस येतोय. दमदार शानदार खेळणारा अजून एक चौकार. बारा धावसंख्येचा विचार करायला गेला तर जर इंग्लंडच्या विरोधात 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकले होते तो युवराज सिंग याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ. त्यानंतरचा चेंडू अगदी फारतमध्ये स्टेप अडवला जाईल. कोणत्या प्रकारची धाब इथे द्यायची नाही. एकमेकांची कमी आणि हमी जाणून घ्यायची असेल. शांत बसून निरीक्षण केलं तर वेळ आल्यानंतर योग्य त्या टप्प्यामध्ये कार्यक्रम करणं अगदी गरजेचं असेल. मोठा पेटका अगदी आमच्या समालोचक कक्षाच्या दिशेने खेळ आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे दाखल. कोणत्या प्रकारची चूक करणार नाहीयेत. एकच धाव इथे मिळणार आहे. एक धावेवरती विश्वास इथे मानावा लागतोय. एकच धाव इथे दिली जाणार आहे. 1च्या मध्ये टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 अंकांवरती दान पोहोचली असेल. आता 3-13 वाजलेत कोणाच्या चेहऱ्यावरती. येणारा चेंडू सांगून जाणार आहे. टीमची टोटल धावसंख्या 13. यष्टरक्षक आपण पाहतोय नरेश अगदी यष्टांना बिलगुन उभा राहिलाय. म्हणजेच काय फलंदाज दष्टी पाडून खेळण्याचा प्रयत्न केला तर यष्टांच्या मागे नक्कीच संधी मिळणार आहे. हा कुटुंबाचा बॉल मोठा फटका झेल आहे. क्षेत्ररक्षक तिथे नसणार आहे. कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. 2 धाब्यांचा प्रयत्न सफलपूर्वक. एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धाबा इथे सफलपूर्वक घेतले जाते. पंचांचा सिग्नल येतोय. षटक 2चा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकामागे 2 गडी बाद होत असताना धावसंख्या टीमची टोटल 15. त्यानंतर अमोलजी कोलगे सर आपल्याकडे जोडले जातात. ओळखू झाल्यानंतर धावसंख्या झाली 15 आणि आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. तिसरा षटक घेऊन येतोय जय चंडिका सापे संघाचा एक नामवंत खेळाडू
म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो नरेश गोवळकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पाहूया या षटकाचा कशा पद्धतीने समाचार घेतले होते. पहिल्या चेंडू हवेमध्ये सुंदर फटका खेळला गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आरामात इथे झेल टिपला जातोय आणि चंडिका संघाचा क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर असा झेल टिपल्यानंतर इथे मात्र आणखी एक फलंदाज बाद होताना दिसेल. तो जयनुमान सामरेवाडी संघाचा आणखी एक आदरा बसेल आणि त्यानंतर मैदानात पाहूया कोण दाखल होत आहे. या ठिकाणी अनिरुद्ध झेलबाद होतोय. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर अनिरुद्धच्या माध्यमातून मोठे मोठे फटके या मैदानावरती पाहायला मिळाले, परंतु आज मात्र अनिरुद्ध इथे झेलबाद होऊन बाहेर परततोय आणि त्यानंतर मैदानात दाखल होतोय विघ्नेश. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय विघ्नेश. पाहूया विघ्नेश कशा पद्धतीने या षटकाचा समाचार घेईल. नक्कीच सरी आजच्या अंतिम दिवसाचा विचार केला तर 5 षटकांचा सामना ठेवण्यात आलेला आहे आणि तिसरं षटक इथे प्रगती पथावरती आहे. विघ्नेश दाखल झाल्यानंतर अपेक्षा असेल आपल्या संघासाठी, कारण आपल्या संघाचे जे ओपनर फलंदाज होते ते या ठिकाणी बाद झाले. त्यानंतर डाव सावरणं गरजेचं आहे, परंतु इथे डाव सावरणं गरजेचं असताना इथे आणखीन एक विकेट पाहायला मिळते. दांडी गुल केली जाते. विघ्नेश आल्या आल्या माघारी पाठवलं जात आहे. खरोखर एक आक्रमक अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती नरेश गोवळकर याची. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करताना दिसतोय तो नरेश गोवळकर. विचार केला तर आतापर्यंत त्याच्या नावावरती एकूण 4 विकेट नोंदवलं गेलं. खरोखर आक्रमक पवित्रा या ठिकाणी घेतला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यानंतर फलंदाजी देखील सुंदररित्या करतो आणि गोलंदाजीचं देखील आता चांगलं प्रदर्शन मानलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुणबी चषक 2025 कुणबी हितवर्धक मंडळ मालगुण यांनी आयोजित केलेली स्पर्धा. पुढचा चेंडू नरेश घेऊन या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. समीर पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय आणि त्या चेंडूवरती घेतली जाते 1 धाव. या एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकली जाते 16. त्यानंतर स्ट्राईक वरती दाखल होतोय दीपक. नक्कीच तरी दीपक वरती देखील अपेक्षा असतील. जर या सामन्यामध्ये विजयाचा दीपक हा उजळायचा असेल तर आता मात्र मैदानावरती स्वतःला आक्रमक अशी पवित्रा घ्यावा लागेल आणि नक्कीच तरी अपेक्षा असेल की येणाऱ्या चेंडूवरती चौकार षटकार चेंडू पाठवावा लागेल. आर या पार. पाहूया चेंडू पाठवला जाईल का दीपकच्या बॅटमधून. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सुंदर फटका खेळला गेलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक धावलाय परंतु चेंडू जातोय धन धन करत सीमारेषेत पार. 4 धावा. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तरी युट्यूब वरती पाहायला मिळणार आहेत, परंतु हे जे लाखमोलाचं सहकार्य केलंय ते बबनजी भूते आणि विजय निगम यांच्या माध्यमातून हे लाखमोलाचं सहकार्य या टुर्नामेंटसाठी केलं गेलंय. पुढचा चेंडू नरेशचा. पुन्हा एकदा चेंडू पाठवायचा होता सीमारेषा पार परंतु कुठेतरी फटका फसलाय. त्या दरम्यान लेग साईडच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 धाव कंप्लीट होताना दिसते. या एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचं गणित बदलताना दिसेल. 5 षटकांचा विचार केला तर नक्कीच 50, 55, 60 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं आहे ते जय हनुमान सामरेवाडी संघाला. त्यानंतर पाहूया इथे स्ट्राईक वरती दाखल होतो तो समीर. नरेश याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी
प्रयत्न चालवला होता परंतु प्रयत्न यशस्वी ठरतोय. हा चेंडू निर्धाव स्वरूपात पंचांनी इशारा दिलाय. इथे षटक संपल्याचा. षटक क्रमांक 3 समाप्त झाल्यानंतर टीमची एकूण धावसंख्या आहे 20 धावा, 21 धावा. दीपकच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. व्यवस्था केली गेली. जर तुम्ही या ठिकाणी आलात तर बरं होईल. आपणास शीतपेयाचा आस्वाद नक्कीच दिला जाईल. सर्व रसिक प्रेक्षक यांना विनंती असेल किंवा जे संघ इथे उपस्थित होतात त्यांना देखील विनंती असेल, जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. पाहूया पुढचा चेंडू वैभवचा. इथे दीपकसाठी एक षटकार आपल्या बॅट मधून ठोकल्यानंतर पुढचा चेंडू खेळत असताना इथे मात्र निर्धाव चेंडू येताना दिसतोय. सोडाचा थोडासा इथे दबाव टाकला जातोय. वैभवच्या माध्यमातून एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा हे समीकरण इथे मांडलं जात आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक लेग साईडच्या दिशेने सुंदर फटका खेळला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तो रोहित आणि याच्या माध्यमातून टिपला जातोय. आणखीन एक झेल बाद होतोय तो दीपक. धावावरती झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नव्याने दाखल झाला तो रोहित.
पाहूया रोहित कशा पद्धतीने आपला खेळ करतोय. नक्कीच सर आपला संघ थोडासा कुठेतरी अडखळलाय. आता मात्र भरीव अशी कामगिरी करणं गरजेचं आहे. रोहितसाठी पहिला चेंडू स्टेट ड्राईव्ह मध्ये खेळला गेलाय. चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता, झेल सुटलाय आणि त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत त्या 2 धावा. या 2 धावा धावसंख्या वाढवताना महत्वाच्या ठरत आहेत. आणि त्या दरम्यान पाहूया ती 4थ्या षटकाची सांगत होते. 4 षटकाखेर धावसंख्या झाली 5 बाद 31 धावा. आता मात्र शेवटचं निर्णायक षटक असेल. शेवटचे 6 चेंडू असतील. किती धावांपर्यंत मजल मारेल जय हनुमान सामरेवाडी संघ हे या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती स्पष्ट होणार आहे. हे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी शेवटचं षटक खेळण्यासाठी मैदानात पाहतोय आपण. एका बाजूला येतो समीर तर दुसऱ्या बाजूला येतो रोहित आणि नवीन गोलंदाज इथे येतोय 5वं षटक घेऊन विशालला इथे दाखल केलं जात आहे. पाहूया पहिला चेंडू पुलटा चेंडू दिला गेला होता. चेंडू बॅक साईडच्या दिशेने आणि इथे मात्र त्या दरम्यान घेतली जाते एक धाव घेतल्यानंतर रोहितला स्ट्राईक वरती आणलं जाते. पुन्हा एकदा विनंती असेल रसिक प्रेक्षकांना आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी शीतपेयाची व्यवस्था केली गेली. सर्वांनी शीतपेयाचा आस्वाद घ्यायचा आहे. पाहूया पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. या चेंडूवरती रोहितला मोठा फटका खेळायचा होता परंतु फटका काय खेळू शकला नाही. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात. शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक आहे कारण याच षटकावरती येणाऱ्या चेंडूंवरती आपल्याला मोठी अशी हाणामारी करावी लागेल. मोठे फटके उचलावे लागतील. चौकार षटकार चेंडू सुंदर खेळला गेलाय. झेल होतो का पाहूया आणि ते मात्र झेल घेतला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय जय हनुमान सामरेवाडी संघाचा रोहित. दाखल केला जातोय केतन. पाहूया एक टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव म्हणून आपण ऐकलं असेल पाहिलं असेल केतन म्हात्रे. अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्या तो केतन म्हात्रे. तसंच हा केतन जय हनुमान सामरेवाडी संघाकडून मैदानात दाखल झालाय. समोर आहे तो विशाल. पाहूया विशाल कशा पद्धतीने आक्रमकता घेतोय. आल्या सुंदर फटका खेळला गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. इथे मात्र एकाने झेल सोडला दुसऱ्याने पकडला. काय क्षेत्ररक्षण करतोय जय चंडिका चाफे संघाकडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आल्या केतनला बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतो झेलबाद स्वरूपात. संघ शेवटचं षटक शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक असताना या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन विशाल. पाहूया इकडे केशव कशा पद्धतीने खेळतोय. सुंदर फटका खेळायचा होता परंतु बॅट कट घेऊन चेंडू गेला ऑफसाईडच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण केल्यानंतर समीर इथे स्ट्राईक वरती दाखल होतोय. या षटकातला अंतिम चेंडू
शेवटचा चेंडू इथे टाकण्यासाठी सज्ज होईल तो विशाल आणि समोर असेल समीर. समीरला नक्कीच आता मात्र प्रयत्न करावेच लागतील, कारण धावसंख्या आपली चौकार किंवा षटकाराने वाढू शकते आणि दरम्यान इथे मोठा फटका खेळत असताना कुठेतरी एक धाव घेत असताना इथे बाद व्हावं लागतंय आणि 5 षटकांची देखील इथे समाप्ती होते. 5 षटकांमध्ये जय हनुमान साम्रावाडी संघाने 8 बाद 33 धावांपर्यंत मजल मारले आणि 34 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय ते जय चंडिका चापे संघासमोर. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण याच्या जोरावरती 33 धावांवरती रोखलं गेलंय ते जय हनुमान साम्रावाडी संघाला. यानंतर पाहूया आपण दुसरा डाव कशा पद्धतीने या 34 धावा चेस केल्या जातील.
दिशेने 33 धावांचा मनोरा रचला गेलाय. जय हनुमान सामरेवाडी संघाकडून 34 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे सलामीवीर जोडी मैदानात दाखल होत आहेत. नरेश गोवलकर आणि नॉन स्ट्राईकला असेल तो आशिष आणि ते पहिलं षटक हाताळलेलं जय हनुमान सामरेवाडी संघाचा गोलंदाज दीपक. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक आहे. पाहूया या षटका दरम्यान कशा पद्धतीने खेळ केला जाईल. दीपक गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. पहिलं षटक घेऊन समोर आहे तो ऑलराऊंडर खेळाडू नरेश. इथे पहिला फटका इथे रिव्हर्सिपने खेळत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे निर्धाव टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती आहे तो दीपक. अतिशय चांगल्या रीतीने धावसंख्या रोखली गेली ती जय चंडिका सापे संघाच्या माध्यमातून. परंतु आता फलंदाजीसाठी दाखल झाल्यानंतर 34 धावांचं आव्हान आपल्या समोर आहे. हे आव्हान जर पार करायचं असेल तर आक्रमक पवित्रा घेतला गेला. इथे मात्र सुंदर फटका दणदण करत चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने. इथे मात्र 4 धावा. सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळेल दीपकच्या माध्यमातून. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे पाहूया. आणि समोर असेल तर नरेश गोवळकर जय चंडिका चापे संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हुकमी एक्का ज्याला मानलं जातं तोच नरेश गोवळकर. काय फटका खेळला गेलाय. चेंडू चाललाय दणदण करत इथे षटकार. हॅलो
अरे मी तर म्हणेन इथे कुणबी असल्याचा अभिमान आम्हाला, म्हणून तर इथे प्रत्येक कुणबी साठी आयोजित केलेली ही स्पर्धा. आणि इथे दीपक पुढचा चेंडू घेऊन वैभव दाखल झालाय वनडाऊन स्वरूपात. आणि हा चेंडू पाहूया कशा स्वरूपात इथे पंच दोन हात वर करून वाईटचा इशारा देत आहेत. अतिरिक्त एक धाव गोलंदाज खर्च करतोय. ही एक धाव समोरच्या संघाला महत्वाची आणि प्लस पॉइंट मध्ये ठरते. पाहूया अतिशय सुंदर नियोजन आयोजनात चालू असलेली स्पर्धा कुणबी चषक 2025. पुढचा चेंडू आकुल टप्प्याचा. इथे मात्र सुंदर फटका खेळला गेलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. इथे मात्र समाधान व्यक्त केलं जात आहे. षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक क्रमांक 1 समाप्त झाल्यानंतर धावसंख्या असेल 1 गडी बाद 12. गेलाय. पहिला दुसरं षटक कोण घेऊन येईल. जयनुमान सामरेवाडी संघाकडून संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कोण दाखल होत आहे. समीर. या ठिकाणी समीर याला गोलंदाजीसाठी दाखल केलं जात आहे. समोर आहे तो वैभव. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय सुंदर असं. पाहूया बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. समीर गोलंदाजी मार्क वरती दाखल झाल्यानंतर पाहूया वैभव कसा सामोरं जातोय. पहिला चेंडू वैभवसाठी. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये खेळला गेलाय. चेंडू पाठवला जातोय. सुंदर असा कुणबी चषक षटकार. चापे संघाचा हा वाघ आता पिसाळलेला आहे. पाहूया इथे उन्हाचा प्रहर आली लहर केला कहर. पुन्हा एकदा कहर केला जाईल का, परंतु इथे मात्र कोणताही प्रयत्न केला गेला नाही. चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये जाताना दिसतोय. एक चेंडू तू खेळला तर दुसरा चेंडू मी नक्कीच तुला रोखण्याचा प्रयत्न करेन असा इथे डाव चाललाय. पाहूया पुढचा चेंडू समीरचा. वैभवसाठी. वैभव पुन्हा एकदा मोठा पट्ट्या खेळत होता. लेग साईडच्या दिशेने चेंडू येताना दिसतोय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. 2 धावांचं इथे समीकरण मांडलं जात आहे आणि यशस्वीरित्या या 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. 34 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय सुंदर असा खेळ केला जातोय जय चंडिका चापे संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती दाखल झालाय तो जय चंडिका चापे संघाचा वाघ वैभव. एक षटकार त्याच्या नावावरती राहिला. पुन्हा एकदा आर्यपार जातोय. हटके पटके षटकार. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सेम फटका. सलग दुसरा षटकार राहिलाय तो वैभवच्या नावावरती. आर्यापार धावसंख्या होते
32 धावा, अजूनही 2 धावांची गरज असेल जय चंडिका चाफे संघाला. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्येच इथे 34 धावा चेस करताना दिसेल तो जय चंडिका चाफे संघ. पुन्हा एकदा समीर पाहूया इथे मात्र आता मात्र आक्रमक पवित्रा भेदक मारा केला जाईल का. आखूड टप्प्याचा चेंडू सुंदर केला गेलाय पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र धावचित होताना दिसेल तो आणखीन एक फलंदाज. धक्का बसतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तर रोहित याने सुंदर क्षेत्ररक्षण केलं, सुंदर थ्रो केला आणि त्याचबरोबर इथे आणखीन एक फलंदाज धावचित होताना दिसलाय. त्यानंतर मैदानात दाखल होईल सौरभ. अगदी जवळ विजयाच्या एकदम समीप गेलाय तो जय चंडिका चाफे संघ. तर 45-50 धावा जरी असत्या तरी अजून चुरस या सामन्यामध्ये नक्कीच तरी निर्माण झाली असती. अनिरुद्ध याच्याकडून मोठी अपेक्षा होती कारण कालच्या दिवसामध्ये मी देखील त्याचा खेळ पाहिलेला आहे. सामनावीराचा देखील तो मानकरी ठरलाय परंतु आजचा दिवस त्याच्यासाठी कुठेतरी लकी नव्हता असं म्हणावं लागेल. नाहीतर नक्कीच तरी धावसंख्या मोठी उभारली गेली असती. जय सामरेवाडी संघाच्या माध्यमातून. तिसरं षटक इथे घेऊन येतोय पाहूया. 2 धावांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक झेल टिपला जातोय आणि ते मात्र सौरभ आल्या झेल बांधून माघारी परततोय. नंतर विजयाचं मिशन पूर्ण करण्यासाठी मैदानात दाखल झालाय तो रोशन. पाहूया 2 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका सजवला गेलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव दिली जाते. आता मात्र धाव संख्या होते 33 धावा. जिंकण्यासाठी एका धावेची गरज आणि इथे मात्र ठरवतो जय चंडिका चाफे संघ सरस सुंदर अशी कामगिरी करत इथे मात्र विजयाचा धमाका करताना दिसेल तो जय चंडिका चाफे संघ. आणि इथे मात्र चेंडू पाठवला गेलाय चौकाराच्या दिशेने आणि विजयाचा मानकरी ठरतोय तो जय चंडिका चाफे संघ. हार्दिक अभिनंदन.